लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. श्रीकांत वकील आता कपाटाच्या पलीकडे असलेल्या एका गुप्त रूममध्ये चाललेला आहे. कपाटाचं दार त्याने उघडलेलं असतं आणि इकडं-तिकडं पाहून तो आता त्या कपाटाच्या आतमध्ये जात असतो. पण त्याला माहीत नसतं की सिंधू हे सगळं पाहत आहे. वासुदेवाच्या रूपामध्ये आलेली सिंधू हे सगळं पाहते आणि आता आपण सुद्धा त्या कपाटाच्या पलीकडे असलेल्या गुप्त खोलीमध्ये जायला पाहिजे असं तिला वाटतं आणि आता ती सुद्धा दरवाजा उघडून धाडस करून आतमध्ये आलेली आहे. श्रीकांत वकील पलीकडे गेलेला असतो. या कपाटाच्या पाठीमागं काय दडलेलं आहे हे आता तिला पाहायचं असतं आणि त्यामुळं ती सुद्धा त्या कपाटाच्या जवळ येऊन थांबलेली आहे. त्याला जेव्हा ती कान लावते तेव्हा तिला जाणवतं की श्रीकांत वकील हा पलीकडे कोणाला तरी काहीतरी बोलत आहे. स्पष्टपणे त्या गोष्टी ऐकू येत नसतात म्हणून आपल्याला हे स्पष्टपणे समजावं म्हणून तिने सुद्धा धाडस केलंय आणि कपाट उघडून ती आतमध्ये जात आहे. कपाट उघडून ती आतमध्ये जाते तेव्हा तिला जाणवतं की अजून पलीकडे एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजाच्या पलीकडं श्रीकांत वकील कोणाला तरी काहीतरी बोलत आहे. तो इकडे मधूकडे आलेला असतो आणि मधूला सांगत असतो, "आता राघवला फाशी फिक्समध्ये होणार." मधू म्हणते, "इतका कॉन्फिडन्स कसं काय तुम्हाला आहे?" तेव्हा तो म्हणतो, की "आपण चालच अशी चाललेली आहे. त्यामुळं आता त्याला फाशी होणार म्हणजे होणार." आणि त्याच वेळेस सिंधूने त्या कपाटाचा असलेला पडदा बाजूला सरकवलेला आहे आणि तिला समोरचं चित्र दिसत आहे. तिला पाठमोरी आकृती श्रीकांत वकिलाची दिसत असते, पण अजून तो वकील कोणाला बोलतोय हे तिला स्पष्टपणे दिसत नसतं. तिला फक्त जाणवतं, की एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा हात तिला दिसलेला आहे. त्याचबरोबर त्या स्त्रीचा पाय देखील तिला दिसलेला असतो. पण अजून ती स्त्री मधू आहे का अजून दुसरं कोण आहे हे मात्र सिंधूला स्पष्टपणे दिसलेलं नसतं. हात आणि पाय यावरून सिंधू तर्क लावण्याचा प्रयत्न करत असते. तिला वाटत असतं, की ही व्यक्ती मधूच असली पाहिजे. तिला कानातलं देखील दिसलेलं असतं, पण अजून चेहरा दिसायचा मात्र बाकी असतो. थोडंसं सरकल्यानंतर तिला मात्र दिसतं, की श्रीकांत वकील हा दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्या व्यक्तीला बोलत नाहीये, तर तो बोलतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त मधूला. कारण त्याने कानातलं देखील मधूला दाखवलेलं असतं आणि म्हणलेलं असतो, की "बरं झालं हे कानातलं आपल्याला मिळालं, अन्यथा या पुराव्यामुळे राघवला बेल मिळाली असती आणि तू जिवंत आहे असं त्यांना जाणवलं असतं." जेव्हा सिंधूने मधूला जिवंत आहे असं पाहिलेलं असतं, तेव्हा सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. मधूने केवढी मोठी खेळी खेळलेली आहे, केवढं मोठं कपट कारस्थान केलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला किती त्रास होतोय हे तिला समजलंय. त्याच्या हातात असलेलं कानातलं आपल्याला जाळ विझवताना सापडलेलं होतं, ते मधूचंच होतं आणि आत्ता ते त्यांच्या हाती लागलेलं आहे. म्हणजे वकिलांवर घडवून आणलेला हल्ला देखील या दोघांनीच घडवून आणलेला आहे, हे सुद्धा आता तिला स्पष्टपणे समजलेलं असतं. वकील आणि मधू मिळून मोठं कारस्थान रचतायत आणि त्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक राघवला अडकवलंय, हे सुद्धा आता तिला स्पष्टपणे समजलेलं असतं. आता आपल्याला याविरोधात काहीतरी करावं लागेल, हे सुद्धा तिने ठामपणे मनात ठरवलेलं असतं. पण त्याच वेळेस घात होतो. श्रीकांत वकिलाच्या घरातील नौकर सिंधूच्या बाजूने येत आहे. तो त्या रूमकडेच येत आहे, पण या गोष्टीपासून सिंधू मात्र अनभिज्ञ आहे. तिला माहिती नाहीये, की आपल्या पाठीमागून एक नौकर येत आहे आणि तो नौकर जर का आला आणि त्याने जर का हाक मारली, तर आता सिंधू रंगेहात पकडली जाणार आहे. अजूनही सिंधूचं लक्ष अजूनही मधू आणि त्या वकिलाकडे असतं. तिला ऐकायचं असतं, की ते दोघं नक्की काय बोलतायत, पण कपाटाला असलेल्या काचेमुळं तिला पलीकडचं काहीही ऐकायला येत नसतं. पण या दोघांनी मोठं कारस्थान केलेलं आहे आणि निष्पाप राघवला त्यामध्ये अडकवलंय. आता मी या दोघांना सोडणार नाही, यांना यांच्याच भाषेतून उत्तर देईल असे ती बोलत असते. आता नौकर मात्र त्या रूमच्या अगदी आतमध्ये आलेला असतो. त्याच्या हातामध्ये चहा असतो आणि तो चहा त्याने श्रीकांत वकिलासाठी आणलेला असतो. चहा आणलाय असं तो त्या श्रीकांत वकिलाला हाक मारणार असतो आणि तो आतमध्ये येतो. पण त्याला श्रीकांत वकील कोठेच दिसत नाहीत. नक्की ते कोठे गेलेले असतील असा प्रश्न त्याला पडतो आणि त्याने चहा तिथेच टीपॉयवर ठेवलेला असतो. इकडे-तिकडे तो त्यांना शोधतो, पण त्याला मात्र त्या कपाटातील रूमविषयी काही माहिती नसतं. त्यामुळे तो माघारी जातो आणि सिंधूवरील धोका टळलेला आहे. नौकर माघारी निघून गेलेला आहे आणि सिंधू अजूनही त्या कपाटाच्या आतमध्ये लपलेली आहे. सिंधू पाहतेय, की मधू आणि तो वकील एकमेकांशी बोलत आहेत.
आता यांना सुट्टी द्यायची नाही. यांना यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं अशी खूणगाठच आता सिंधूने बांधलेली असते. पण तेवढ्यात काहीतरी खडबड वाजते आणि कपाटातून काहीतरी आवाज येतोय या गोष्टीची जाणीव मधू आणि त्या वकिलाला होते. कारण सिंधूकडूनच तो आवाज झालेला असतो. नक्की कोण पलीकडे आहे असं आता त्यांना देखील वाटलेलं असतं आणि ते पाहण्यासाठी दोघेही त्या कपाटाच्या दिशेनं जात असतात. तेव्हा मात्र सिंधूच्या पायाखालची जमीन सरकते. आता आपलं काही खरं नाहीये हे तिच्या लक्षात आलेलं आहे. कारण ते दोघेही कपाटाच्या दिशेने येत असतात. एका क्षणात कपाटाचा दरवाजा उघडला जाईल आणि आपण पकडलो जाऊ या गोष्टीची भीती सिंधूला वाटत असते. पण आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, तरच आपण वाचू शकू असं तिला जाणवतं. पण तोपर्यंत वकील मात्र कपाटाच्या अगदी जवळ आलेला असतो. मधू देखील त्या कपाटाच्या दिशेनं बघत असते आणि त्या वकिलाने दरवाजा उघडलेला असतो. दरवाजा उघडल्यानंतर त्या दोघांनाही धक्का बसतो. कारण त्या दरवाजाच्या पलीकडं कोणच नसतं. मग आवाज कसं काय आलाय असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. दरवाजा उघडण्याच्या आतच सिंधूने पलीकडचा दरवाजा उघडून तेथून पलायन केलेलं असतं. पण या दोघांना माहिती नसतं की सिंधू तेथे उभारलेली होती. मधू मात्र एकदम घाबरून गेलेले आहे. मधू विचारते, "कोण होतं तिथं?" तो म्हणतो, "कोणच नाहीये. आपल्याला फक्त भास झालेला आहे." मधू म्हणते, "मला असा भास झाला की सिंधूच इथे आली आहे की काय?" तेव्हा तो म्हणतो, "तुला असले कसलेही भास होऊ देऊ नको. तू या रूममध्ये सुरक्षित आहेस आणि ही रूम आता कोणाला देखील समजणार नाही. तू येथे निश्चिंत आणि शांतपणे राहा आणि आता फक्त राघव आणि सिंधू यांचा नाश होण्याची स्वप्न फक्त तू पाहत राहा." असं तो मधूला म्हणत असतो. मधू म्हणते, "मला मात्र आता रत्न पारखींच्या घरामध्ये काय चाललेलं आहे, त्या CCTVचा फुटेज बघायचा आहे. कारण ते काय करतायत हे आपल्याला समजलं पाहिजे." असं म्हणून तिने लॅपटॉप चालू केलेला आहे आणि लॅपटॉपवर तिला स्पष्टपणे दिसतंय, की सिंधू घरामध्ये थांबत नाहीये. सिंधूने तिची पर्स उचललेली आहे आणि सर्वांचा निरोप घेऊन ती घराच्या बाहेर पडत आहे. इतर खोलीमध्ये पाहिलं तरी देखील तिला सिंधू कोठेच दिसत नाही. तेव्हा ती वकिलाला म्हणते, की सिंधू घरामध्ये नाही. वकील म्हणतो, "जर नसली तर नसू दे. आपल्याला काय करायचंय? आपण त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवतोय. त्यामुळं ती घरात असू दे किंवा नसू दे, आपल्याला काय फरक पडत नाही." मधू म्हणते, "तुम्हाला या गोष्टीचा अर्थ कळत नाही. तुम्हाला माहिती नाहीये की ती सिंधू काय आहे ते." वकील म्हणतो, "काही असू दे. तू घाबरण्याची गरज नाहीये. तू या घरामध्ये निश्चिंत राहा. मी आहे ना. मी तुझा मामा आहे. मी तुझं संरक्षण करतोय. तू काही काळजी करू नको." मधू म्हणते, "तुम्हाला माहिती नाहीये ती सिंधू किती शातीर आहे ते. ती काय-काय करू शकते ना, ते मला चांगलं माहीत आहे. ती कसलंही रूप घेऊ शकते आणि कधीही आपल्या घरात येऊ शकते. ज्या अर्थी ती तिथं नव्हते, त्या अर्थी ती इथं होते, हे लक्षात ठेवा." आणि ती सांगते, की कशाप्रकारे तिने कृष्णाचं रूप घेतलेलं होतं आणि कृष्णाचं रूप घेऊन ती आपल्याच घरी आली होती आणि अशा प्रकारे तिनं रूप वठवलं होतं, की कोणाला देखील समजलं नाही, की ही सिंधू नसून कृष्ण आहे. त्याचबरोबर तिने एकदा डिलिव्हरी बॉयचं सुद्धा रूप घेतलं होतं आणि त्यावेळेस मी आणि राघव देखील तिला फसलो होतो. ती कोणत्याही क्षणी या घरात येऊ शकते आणि कोणतंही रूप घेऊन येऊ शकते. त्यामुळं तुम्ही सतर्क राहा. आज घरी कोण आलं होतं का? असं देखील तिने मामाला विचारलेलं असतं. तेव्हा मामा म्हणतो, "आज घरी? नाही, नाही, कोणी नव्हतं आलं. हां, फक्त एक वासुदेव आला होता, पण त्याला मी सुद्धा जास्त वेळ थांबवलं नाही. लगेच त्याला मी हाकलून दिलं. तो देखील इथे थांबला नाही." तेव्हा मधू एकदम घाबरते आणि म्हणते, "वासुदेव? म्हणजे तो वासुदेव हा वासुदेव नव्हता. तो वासुदेव म्हणजे सिंधूच होती." असं ती मामाला सांगते. मामाला मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही. तो म्हणतो, "तुला काहीही वाटतंय. असं शक्य नाहीये. मी स्वतः बघितलंय. तो एक माणूस होता. तो वासुदेव होता. तो सिंधू असण्याची शक्यता पण नाही." मधू म्हणते, "तुम्हाला अजून सिंधूच्या बुद्धीचा अंदाज नाहीये. कारण ती काय करू शकते ना, ते मात्र मला चांगलं माहीत आहे. तो वासुदेव तुम्हाला काय म्हणला, तुम्हाला आठवतंय का?" तेव्हा तो आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आठवतं, की वासुदेवाने आपला हात पाहिला होता आणि हात पाहिल्यावर तो एकदम घाबरला होता आणि तो म्हणत होता, की "तुमच्या प्रिय व्यक्तीवर मोठं संकट येणार आहे. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणणार आहे. ती व्यक्ती तुम्हाला भेटत असते किंवा ती इथंच कुठेतरी आसपास आहे," असं ती बोलत असते आणि त्यावेळेस ती मधूच्या फोटोच्या जवळ जाऊन ती प्रिय व्यक्ती असं बोलत असताना मधूच्या फोटोच्या समोर हात आदळत असते. अशा काही गोष्टी आता त्याला आठवत असतात आणि त्याला सुद्धा वाटतं, की खरोखरच तो वासुदेव म्हणजे सिंधूच होती की काय? सिंधूने आपल्याला फसवलंय, सिंधू आपल्यापर्यंत पोहोचलेली होती, हे आता त्याला स्पष्टपणे समजलेलं असतं. सिंधू काय करू शकते याचा अंदाज आता त्याला आलेला आहे. मधूने दाखवलेली भीती आता त्याच्या मनात सुद्धा जराशी बसलेली असते. मधू म्हणते,
ती सिंधूच होती. सिंधू काय करू शकते ते मला चांगलं माहिती आहे. ती माझा अंदाज काढायला आलेली होती आणि आता तिला समजलेलं असणार आहे, की मी जिवंत आहे आणि जर का मी जिवंत आहे हे तिला समजलं असेल, तर ती मला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. ती मलाच फासावर लटकवेल आणि राघवला ती निर्दोष मुक्त करेल, असं डायरेक्ट मधू मामाला बोलते. तेव्हा तो म्हणतो, "मधू, तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. असं काहीसुद्धा होणार नाही. तू निश्चिंत राहा. मी तुझ्या मदतीला आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत तू काळजी करू नको." तर इकडे आता सिंधू पोलीस स्टेशनला पोहोचलेली आहे आणि ती राघवला भेटण्यासाठी पोलिसांना विनंती करते आहे. पण ते म्हणतात, की "आता भेटण्याची वेळ नाही. त्यामुळं आम्ही तुम्हाला राघवला भेटू देऊ शकत नाही." तेव्हा ती पोलिसांना रिक्वेस्ट करते, हात जोडून विनंती करते आणि म्हणते, की "मला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटणं गरजेचं आहे. कारण मला त्यांना अतिशय महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे." जेव्हा सिंधू हात जोडते, तेव्हा पोलीस म्हणतात, की "अहो मॅडम, तुम्ही हात नका जोडू, मी तुम्हाला पाठवतो." आणि त्याने सिंधूला राघवला भेटण्याची परवानगी दिलेली असते. कॉन्स्टेबलला हाक मारून तो सांगतो, की "मॅडमला रत्नपारखी साहेबांना भेटू द्या." आणि आता सिंधू राघवला भेटण्यासाठी आलेली असते. सिंधू जेव्हा राघवला भेटते, तेव्हा पहिल्या क्षणात तिनं राघवला एक मोठा धक्का दिलाय आणि धक्कादायक बातमी सांगितलेली आहे. ती राघवला सांगते, की आपली शंका खरी आहे. राघव मधू अजूनही जिवंत आहे. हे जेव्हा राघव ऐकतो, तेव्हा त्यालासुद्धा मोठा धक्का बसतो. राघवला कळतं, की कशाप्रकारे मधूने कपटीपणा केलेला आहे. कशाप्रकारे वकील आणि मधू मिळून मोठा प्लॅन करत आहेत आणि आपल्याला फाशीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. सिंधू म्हणते, की "खरोखरच मधू इतक्या खालच्या पातळीला जाईल असं मला वाटलं नव्हतं." राघव म्हणतो, की "खरंच आपण तिला किती चांगलं जपलं, तिला मी मैत्रीण म्हणलं, पण ती आज या थराला जाऊन पोहोचली आहे, की तिला असं वाटतंय, की मी फासावर चढलो पाहिजे. आपण तिला अजिबात माफ केलं नाही पाहिजे सिंधू." सिंधू म्हणते, "तिला माफ करणं तर सोडाच, पण आता तिला तिच्या केलेल्या प्रत्येक षडयंत्राचा, प्रत्येक कट कारस्थानाचा जबाब द्यावा लागणार आहे. तिच्या एका कट कारस्थानासाठी मी तिला 100 शिक्षा देणार आहे. कारण तिनं खूप मोठी चाल चाललेली आहे. तुम्हाला जेलमध्ये पाठवलंय. तुमच्यासारख्या चांगल्या पोलीस ऑफिसरची तिने बदनामी केलेली आहे." राघवसुद्धा म्हणतो, की "आपण तिला आपल्या घरामध्ये, आपल्या घरातला सदस्य आहे असं सांभाळलेलं होतं. तिचा नवरा वारला होता, तरी देखील ती आपल्या घरामध्ये राहिली. आपण तिला किती चांगल्या मानाने, आदराने ठेवलं, पण त्या गोष्टीचा मात्र तिने फायदा घेतला नाही, तर उलट गैरफायदा घेतलेला आहे." सिंधू म्हणते, "पहिल्यापासूनच ती तशी होती. तिला फक्त तुम्ही आणि तुम्हीच पाहिजे होता आणि आता मात्र तिला तुम्हीसुद्धा नकोय. आता तिला असं वाटतंय, की तुम्ही देखील फासावर चढलं पाहिजे. इतकी नीच व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही." असं राघव देखील सिंधूला बोलत असतो. पण आता कसलाच वेळ वाया न घालवता तू ही सगळी बातमी कमिशनर साहेबांना दे. त्यांना सांग, की अजूनही मधू जिवंत आहे आणि ते नक्की आपल्याला मदत करतील, असं राघवने देखील सिंधूला सांगितलेलं असतं. सिंधू राघवला सांगते, की "मी आजच त्यांना भेटते आणि सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगून टाकते." राघव म्हणतो, "त्यांना व्यवस्थित सांग, ते आपल्याला नक्की मदत करतील. कारण त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. मी एक कर्तबगार आणि चांगला पोलीस आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळं ते नक्की आपल्याला मदत करतील." सिंधू देखील आता राघवला सांगते, की "मी त्यांना लवकरात लवकर ही बातमी देईल, पण तुम्ही इथं काळजी घ्या." राघव म्हणतो, की "तू देखील काळजी घे, कारण ते आता कोणत्या थराला जाऊ शकतायत हे तुला समजलेलं आहे. आपण आता शांतपणे न राहता आता आपण प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित प्लॅन करणं गरजेचं आहे." असं म्हणून राघवने सिंधूचा हात हातात घेतलेला आहे. सिंधूने आता फोन लावलेला आहे. तो म्हणजे आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना. सिंधूने राजश्रीला फोन लावलेला आहे आणि राजश्रीला फोन करून तिने ती धमाकेदार न्यूज दिलेली आहे. ती राजश्रीला सांगते, की "मधू जिवंत आहे. मी आत्ताच या गोष्टीची माहिती काढलेली आहे." आणि लगेच ती बातमी राजश्रीने रुक्मिणी, रेश्मा आणि ऋतुजा यांना दिलेली आहे आणि हे ऐकल्यावर त्यांना मोठा धक्का बसलाय. राजश्री ती जेव्हा सांगते, तेव्हा रुक्मिणीचे तर डोळे मोठे होतात आणि ती म्हणते, "काय? मधू जिवंत आहे?" सिंधूने काढलेली माहिती ही 100% करेक्टच असणार या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो. आणि आता सिंधूने त्यात सर्वांना सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे ती मधूच्या घरी गेलेली होती. वासुदेवाचं रूप घेऊन जेव्हा ती मधूच्या घरी गेली, तेव्हा तिला कपाटाच्या पलीकडं असलेल्या गुप्त रूमची माहिती समजली आणि त्या कपाटातून जाणारा वकील देखील तिने पाहिला आणि धाडस करून ती जेव्हा तेथे पोहोचली, तेव्हा तिला कपाटाच्या पलीकडे असलेल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या आणि तिला कळलं, की पलीकडे मधूला त्याने सेव्ह करून ठेवलेलं आहे. मधू त्या गुप्त रूममध्ये बसलेली आहे. ही बातमी आता
सिंधूने त्या घरातल्या सर्व सदस्यांना दिलेले असते. मधू जिवंत आहे हे कळल्यावर मात्र सर्व सदस्यांच्या अंगाची अगदी लाही-लाही होत आहे. तिचा बदला घेतला पाहिजे ही भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये येत असते. तेव्हा सिंधू सर्वांना सांगते, की "आत्ता कोणीच काहीच करू नका. आपल्याला आत्ता थोडंसं शांत राहणं गरजेचं आहे आणि मधू जिवंत आहे हे कोणाला देखील कळू द्यायचं नाहीये." तेव्हा राजश्री म्हणते, "तू निश्चिंत राहा आणि आता तू स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे सिंधू," असं देखील राजश्री सिंधूला सांगते. सिंधू म्हणते, "तुम्ही माझी काहीच काळजी करू नका. मी अगदी व्यवस्थित आहे आणि सुरक्षित आहे. मी त्यांच्यापर्यंत जाऊन आले ही गोष्ट देखील त्यांना समजलेली नाहीये." सिंधूने सिंधूची सिंधुगिरी करून मधू जिवंत असल्याची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवली आहे आणि सर्व सदस्यांना समजलंय, की आता मधू जिवंत आहे. पण त्याचबरोबर सिंधूने सर्वांना सांगितलंय, की आत्ता काहीही करायचं नाहीये. आत्ता आपण फक्त शांत राहणं गरजेचं आहे. जर का आपण थोडी जरी हालचाल केली, तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना जर का कळलं, की त्यांचा प्लॅन आपल्यापर्यंत पोहोचलाय, तर ते यापेक्षा काहीतरी वेगळा प्लॅन करतील, असं देखील सिंधूने घरातल्या सर्वांना सांगितलेलं असतं. सर्व सदस्यांनी सिंधूला शब्द दिलाय, की "तू निश्चिंत राहा, आम्ही आत्ता कोणालाच काहीच सांगणार नाही." पण त्यांना मात्र खूप राग आलाय. रुक्मिणी चिडलेली आहे आणि रुक्मिणी सर्वांना म्हणते, "मला तर वाटतंय आत्ताच्या आत्ता त्या मधूच्या घरी जावं आणि तिच्या झिंज्या धरून तिला त्या बिळातून बाहेर काढावं आणि तिची चांगली धुलाई करावी." तर चिडलेली ऋतुजा म्हणते, "मला तर असं वाटतंय, की त्या मधूला उकळात घालून बारीक कुटायला पाहिजे, चांगली तिची धुलाई करायला पाहिजे." रेश्मा पण म्हणते, "चला आत्ताच्या आत्ता आपण तिच्या घरी जाऊया आणि तिच्या झिंज्या ओढून, तिची धुलाई करून तिला पोलिसांच्या ताब्यात देऊया." हे सगळं चालू असताना त्यांना राजश्री म्हणते, की "सध्या आपल्याला काही करायचं नाहीये. सिंधूने आपल्याला सांगितलंय, सध्या आपण शांत राहणं गरजेचं आहे. आपण जर का चुकीचं काही केलं, तर ते सगळं आपल्या रागावर येऊ शकतं. त्यामुळं आपण सध्या शांत राहूया." तर इकडे सिंधू आता कमिशनर साहेबांकडे पोहोचलेली आहे. कमिशनर साहेबांकडे गेल्यानंतर तिने त्यांना देखील ती धक्कादायक बातमी सांगितलेली आहे. कमिशनर साहेबांना ती सांगते, की मधू जिवंत आहे आणि हे ऐकल्यावर त्यांना सुद्धा मोठा धक्का बसलाय. ते म्हणतात, "काय? हे कसं काय शक्य आहे?" तेव्हा सिंधू म्हणते, की "हो, हे शक्य आहे आणि हे सत्य आहे. कारण मी स्वतः त्यांच्या घरी गेलेले होते." आणि तिने सर्व कमिशनर साहेबांना सांगितलेलं आहे. ती सांगते, की "मधू जिवंत आहे आणि आपल्याला तिला लवकरात लवकर सर्च वॉरंट काढून पकडणं गरजेचं आहे. कारण ती त्या घरामध्ये आहे आणि मी स्वतः तिला डोळ्यानं पाहिलेलं आहे." हे ऐकल्यावर कमिशनर साहेबांना मोठा धक्काच बसलाय. म्हणजे राघवला खोट्या केसमध्ये अडकवलं जातंय हे आता त्यांच्या लक्षात आलंय. सिंधूने सांगितलंय, की तिला एका गुप्त रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि वकील देखील तिला मदत करत आहेत. त्या दोघांनीच मिळून हा सगळा प्लॅन केलेला आहे. मी स्वतः वासुदेवाचं रूप घेऊन त्या ठिकाणी पोहोचले होते आणि सगळी इत्थंभूत माहिती मी काढलेली आहे. तेव्हा कमिशनर म्हणतात, "पण तुझ्याकडं तिथला काही पुरावा आहे का?" सिंधू म्हणते, "पुरावा म्हणजे मी स्वतःच मोठा पुरावा आहे, कारण मी स्वतः मधूला तेथे जिवंत पाहिलेलं आहे." तेव्हा पोलीस म्हणतात, की "आता तो पुरावा असणं शक्य नाहीये, कारण तू पाहिलंय तर तुला भास झालाय असं देखील वाटू शकतं. आपल्याला तिथला काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. तू पाहिलंय हा पुरावा होऊ शकत नाही आणि तेवढ्या पुराव्यावरून मी सर्च वॉरंट काढू शकत नाही. म्हणजे हा पुरावा आपल्यासाठी कमी आहे. काहीतरी ठोस पुरावा तू आणायला पाहिजे होता, असं ते सिंधूला सांगतायत. सिंधू म्हणते, "अहो, पण मी स्वतः तिला पाहिलेलं आहे." पोलीस म्हणतात, की "फक्त पाहिले या गोष्टीवरून आपण काहीच करू शकत नाही. तुला भास झाला आहे, असा पण त्या गोष्टीचा अर्थ होऊ शकतो. राघवला सोडण्यासाठी, राघवला जेलच्या बाहेर काढण्यासाठी तू मनगढंत कहाण्या करते, असं देखील त्याचा अर्थ होऊ शकतो. तुझ्या एवढ्या बोलण्यावरून मी पोलीस फोर्सला त्या ठिकाणी लावू शकत नाही, कारण माझ्यावर देखील काहीतरी बंधन आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की वकील आता राघव आणि सिंधूकडे पोहोचलेला आहे आणि तो सिंधूला दम देतोय आणि म्हणतोय, की "लवकरच तुझ्या राघवला फाशी होणार आहे. फाशीवर लटकताना तू त्याला पाहणार आहे." तेव्हा चिडलेली सिंधू म्हणते, की "जर का तुम्ही मला हे चॅलेंज देत असाल, तर मी देखील आता तुम्हाला चॅलेंज देते. हे सगळं तुमचं खोटं आहे आणि मधू जिवंत आहे हे देखील आता मी कोर्टातच सिद्ध करणार आहे." मधू जिवंत आहे हे सिंधू जेव्हा आत्मविश्वासानं बोलते, तेव्हा मात्र वकिलाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्याला कळतं, की सिंधूला समजलेलं आहे, की मधू जिवंत आहे. सिंधू आता तेथून निघून गेलेली असते आणि आता राघव त्या वकिलाशी बोलत असतो. राघव वकिलाला सांगतो, की "तुम्ही सिंधूला रागाला घालून खूप मोठी चूक केलेली आहे. सिंधू काय आहे ना, ते तुम्हाला अजून माहिती नाहीये. जर का ते तुम्हाला समजलं असतं, तर तुम्ही सिंधूचा नाद केला नसता. सिंधू ही एक वाघीण आहे आणि आता तुम्ही
वाघिणीला चॅलेंज केलेलं आहे. ती वाघीण तुमचं काय करते ना ते बघा. कोर्टामध्ये आता तुमची खूप मजा मला पाहायला मिळणार आहे, असं आता राघवनेच वकिलाला सांगितलेलं असतं आणि तेव्हा वकील देखील घाबरून गेलेला असतो. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक